तर शुभ बुधवार आज सगळ्यांना. तर आज आहे पांडुरंगाचा वार. तर आज माझी देवपूजा झाली. इथं मस्तपैकी सगळं देवांना सजवले, रांगोळी वगैरे काढली आहे आणि मस्त विठ्ठल रुक्मिणीला मी तुळशीची छोटीशी एक माळ करून घातल्या, दोघांना 2 माळी. आणि इथं माझी सकाळची देवपूजा झालेली आहे आणि आता पटपट मला आवरून आणि काम आहे. तर मुलांचं आता शाळेचं आवरून देते. देवपूजा झाली, माझं थोडं आहे ते वाचन झालं. आणि इथं मी आज मस्त फुलांमध्ये पण एक दिवा लावला आहे, छान वाटतं ना. आणि सगळीकडे मस्त हळदी कुंकू ते वाहून घेतलं, दिवा लावला, देवपूजा झाली, आरती झाली. चला तर आता आम्ही सासू सुना जेवण करून घेतो आणि आम्हाला जायचं तिकडच्या मळ्यात. आता घरी काही काम नाही, सगळं आवरलं आहे. अक्का पोळी गरम करते, कालच्या पुरणाच्या पोळ्या होत्या ना, मग त्या तव्यावर गरम करून राहिल्या. आता आम्हाला जेवण करून मग तिकडच्या मळ्यात जायचं आहे. भाजी काढायची, परत थोडीशी शेवट आहे तेवढी काढून घेऊ. आणि दुसरे पण काम आहे, वांस काढायची आहे, कळ्या मोडायच्या आहे, भरपूर काम आहे, तुकडा आहे. तर चला आता आम्ही जेवण करतो, तुम्ही पण या सगळे जेवण करायला. तर चला आता आम्ही आलोय गुलाबामध्ये आणि आता काढायची भाजी. तर थोडी राहिली भाजी, ती आता काढायला परत आलोय. आज लास्ट भाजी आहे आणि बघू शकता पाऊस पडेल त्याच्यामुळे लई वल्लं आहे. इथं वावर पूर्ण वल्लं आहे, गवत उचलून झालेलं आहे गणपत भाऊन त्यांचं. ते आता वांस काढायला लागलेले आहे आणि आता आम्ही आधी भाजी काढणार आहे, मग बाकीचे कामं. सरकतोय बा का पाय, हळू चाला. मी चपला काढून ठेवला पाहिजे तिथं. कुठून कोण काढायचं हे बाई का थोडीच आहे तिथं. तर आता आम्ही मेथीची भाजी काढून घेतो पटपट. तर इथं आम्ही लागलो अक्का आणि मी भाजी काढायला. आणि तुम्ही बघू शकता वावर लय वल्लं आहे, त्यामुळं चिखल सगळी तर चप्पल पण मी काढून ठेवली आणि चालले आता इथं भाजी काढायचं काम. भाजी पूर्ण काणी झालेली, अजून 4-5 बेड तरी भाजी आहे. मला काय वाटलं संपली काल भाजी, मी फक्त खालच्या वावरातली विषय घेतला होता का खाली आहे भाजी, पण अक्काने इकडं वरती पण टाकले होते आणि इकडं काय मी बघितलीच नव्हती घाई वरच्या वावरामध्ये. आणि मग इथली पण आता मी भाजी काढून घेतो आम्ही, म्हणजे आज विकून जाईल. आणि उद्या पण मग गुरुवार बाजार आहे, जर राहिली तर उद्या एखादी 2 बेड राहतील, पण मग शक्यतो नाहीच राहायला पाहिजे. आज शेवटच करायचं आहे भाजीचं, कारण मिस्टर बोलतो ते आता एक पण थोम ठेवू नका, सगळी भाजी काढूनच घ्या म्हणे. त्याच्यामुळे आता आम्ही एवढी पण भाजी काढून घेऊ राहिलो. आणि मिस्टर ना ते एक कॉकला ना जास्त थ्रिप्स आला आहे ना, मग तिथं ते पावडर मारते आहे आणि त्यांना वांज आणि काळ्या पण काढायच्या आहे. तर आधी ते पावडर मारून घेणार आहे आणि मग वाजन काळ्या काढणार आहे. काळ्या जास्त नाही मोडायच्या, आता फक्त एकाच खांडाच्या मोडायच्या आहे. पण वांज तर भरपूर आहे. वांज म्हणजे ती काटाळी वांज असती, ती गुलाबाला राहतीच, तर ती वांज काढायची आहे. आणि बघा किती दाट भाजी वाढून गेली, तिला ना नेमकं फूल आलं थोडंसं. ही जरा ना लवकर आधी टाकलेली भाजी आहे ना, त्याच्यामुळे हिला थोडं फूल आलेलं आहे. पण मग काही हरकत नाही, खायला चांगली. आता मी रात्री थोडी केली होती निवदाला, तर मी मस्त खाऊन घेतली. तेल आणि मस्त हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे, फक्त साधी सिंपल भाजी केली होती, पण एकदम भारी लागली खायला. आणि शेतातली भाजी ना खायला छानच लागते, एकदम टेस्टी लागते. तर मला मेथीची भाजी पहिल्यापासून आवडतीच आणि त्याच्या संग मस्त गरम गरम बाजरीची भाकर असली तर मग तर वेगळीच चव राहते. पण मी जास्त बाजरीची भाकरच खात नाही, पोळीच खात राहते. कारण रात्री पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या, मग साध्या पोळ्या सकाळी उठले, सकाळी फक्त साध्या पोळ्या केल्या थोड्याशा, कारण रात्रीची रशी ते सगळं पडलेलं होतं. मग त्याच्यामुळे मला स्वयंपाक जास्त नव्हता करायचा, फक्त दादूला कोरडी बटाट्याची भाजी केली होती. पाऊस पडल्यामुळं भाजी पूर्ण अशी वाकडी झाली आहे आणि त्याला थोडे फुलं पण आलेले, पण जी चांगली आता आम्ही ती काढून घेऊ राहिलो. 2-4 दिवस भारी भाजी होती, आज थोडी पावसाने पाणी पडून खराब झाली. पण जी चांगली ती घेतोय आम्ही काढून आता. मोठी लय झाली हा ना, वाढली हा ना, मग ती काढूनच घ्यायला लागेल. ती तवाच काढली असती ही वरच्या खंडातली, शेपूची नाही ना इकडं. तर ना थोडं भुरभुर आली ना, मग पावडर मारायचं कॅन्सल केलं मिस्टरांनी आणि माझा ते वांज काढायला लागले. तर मी तुम्हाला दाखवते कुठं वांज काढू राहिले ते. गणपत भाऊ आहे, ते दुसरे भाऊ आहे आणि मिस्टर, तर 3 जण वांज काढायला लागले. वांजाला खूप काटे असतात, त्यामुळं ते खूप काळजीपूर्वक काढायला लागतं. बोटाला वगैरे काटा घुसायची शक्यता राहते. तर आता चला चालू आहे आमचं काम, मी तुम्हाला दाखवते. मिस्टर पण काय काम करते आणि तिकडे बघा आमच्या आजी पण तिकडे भाजी काढून राहिल्या. तर अशा प्रकारे आता आमचं भाजी काढायचं काम चालू आहे आणि मिस्टरांचं तिकडं गुलाबाची वांज काढायचं काम चालू आहे.
तर इकडं गणपत भाऊन ते काढून राहिले वांज, काटाळी जी वांज आहे ती काढून राहिले. तर ही बघा काटाळी वांज इथं पडेल बघा, ती झाडाच्या बुडातच राहती. तर अशा प्रकारची काटाळी वांज आहे. तर गणपत भाऊ आणि ते भाऊ आहे, मिस्टर पण इकडं वांज काढायला आले. आम्ही काढून राहिलो भाजी. तर सगळ्यांचे काम चालू. पाऊस पडल्यामुळं बघा किती चिखल आहे वावरात, भरपूर असं पाणी झालेलं आहे वावरात. बोला. काय बोलू मी? नाही तुम्ही आता वांज काढून राहिले ना. वांज काढ राहिलो. पाऊस चालला होता, असं वाटतं गुलाब निंदून झालं म्हणजे काम आटपल्यास थोडंच आहे का. आता हे बाय निंदून झाला, पण झाडाच्या बुडापाशी असं एक अर्ध गवत राहतं, ते 4-5 दिवसामध्ये लगेच मोठं होईल. अहो पाऊस पडला म्हणून झालं. त्याला वातावरण पोषक आहे. बरं आत्ताच निंदला तरी ते उभं आता राहतं. याला खूप काटे माणसांनी याचे. त्यानं म्हटलं झाडापाशी टाकायचं, पण निंदाच्या टायमाला ते टोचतील. मग ते आता 4-5 गाड्या बाकी त्याने काढलं ना, त्या गोळ्या करतोय. जेव्हा इकडं पाऊस पडायच्या टायमाला निंदलं ना, दाट खूप गवत होतं, झाडाची पत्ती पिवळी पडून चालली. त्यामुळे हेच काही नाही. पावसाची गरज राहते आणि पाऊस आल्यावर बी आपल्याला असं वाटतं पाऊस जास्त येऊ राहिला. मग तेच ना, पाऊस उघडला तर आपण आला पाऊस थोडं थांबून घ्यायचं कामाला. वांजच आहे का? वांज काही गवत आता कळ्या तर नाही तोडायच्या आपल्याला. कळ्या तोडायच्या ना ज्या खराब आहे त्या. थोडं मोठं झालं गुलाब, पण मग इकडं चांगला आहे, तिकडं जास्त खराब झाला. इकडं जास्त खराब झाला. शेदाने घ्या ना तुम्ही गल्ल्या. तुम्ही तिकडं हे केलं माझं, मी गोळा करून गेलो. हा का, तुम्ही का बरं दोघांनी अशी फेकून दिली बरं? म्हणजे दाखवा वांज, दाखवा किती काटे राहते त्याला. पा किती काटे राहते वांजाला. अहो ये मोठा गुलाब झाला, मग त्याला अवघड वांज काढायची. येईन त्याला हत्यारा केलं ते तेव्हा आहे ना. नाही ना काही कामाची, झाड तोडून टाकायची. बरी ती एका ठिकाणी फेकून देऊ. ते फेकले तर बरोबर. नाही तर काटे निंदाच्या टायमाला बायला ट्याव करते. नाही ते तेच म्हणले का लांब टाकून देऊ. काही जावलं नाही ते काटे खरंच लेट वाचा त्यावर माहिती का. तरी आता पाऊस जास्त जोरात पडला का मुरकुटन ते नाही होते एवढे. चला बाई, माई भाजी काढायची राहिली. आता झालं शेवट आहे, उद्यापासून तुमच्यातच मी. चाक नाही चाक नाही. तुम्ही जुड्या तिकडे घ्यायच्या त्या बांधायला पावसामुळं. मग इकडे पहा आता पावसाला कुणी का बांधेल बसत्या. घ्या, मला मोबाईल बी ठेवायचा तिकडं. जोरात आला चालायला. काय पिशी काला आणली इकडं. मला एक तर जोड्यावर लक्ष ठेवायला लागत, माझ्या पायातून पडायचं काय. ते चपलाने चालता नाही चिखलत मला. तुम्ही कश केवढे पुढे गेले यांच्या गल्ल्या राहिल्या माग. दाखवा हात भरला. हा ना, गबाळाने भरला. जाऊ ना मग आता. ओ दुसऱ्या समोर जायचं आपल्या फेरीला. असं लागलं मी एवढ्या मेवण्या घेईल, पण चला कामाचे घे कामाचे. कामाच्या पण काय कामाच्या वावरात कामाच्या घेऊ का. ऐका तुम्ही नाही का तेव्हा पिशव्या फाडून रेनकोट केलं, तसे तयार करा ना पावसामध्ये घालायला. नाही मग ते तुम्हाला येतं नाही ना, मागच्या वेळेस लय भारी. आणि पिशव्या कापल्या फुलाच्या, कशाच्या होत्या त्या. रेनकोट गव्हाच्या पिशव्या होत्या. हा भारी कापून त्याचं मस्त केलं ते रेनकोट. काय वांज निघते कसं. टेक्नॉलॉजी केली होती, टेक्नॉलॉजी. पाहुणे हा बरोबर, तुम्ही या पावत्या. काम नाही गणे म्हणत काम. ओ ही वांज किती मोठी. पाहिजे जरा काटे पा कसे काटे. हा जब्बर काटेले. जाऊ द्या, पण पावसात काम करते मानायला पाहिजे तुम्हाला.
जर आता पाऊस येतो तर काही नाजूक माणसाने काम करायचं का? ऊन वारा पावसात फक्त 2 दिवस परत सुट्टी होईल आपली. आणि सैनिक दोनच गोष्टी. था ऊन वारा आणि पावसामध्ये हां शेतकरी आणि सैनिक हे दोघंच व्यक्ती का ते लढतात. 1 नंबर खरं आहे मात्र. कारण शेतकरी पोटासाठी कमीतो त्याच्याने जगाच्या पोटासाठी कमीतो आणि सैनिक आपल्या देशाच्या भारतमध्ये रक्षणासाठी लढतो. म्हणून त्याला ते काम करणं भागाचे म्हणून ऊन वारा पाऊस त्याला करावाच लागतो. हे खरं आहे तुमचं. शेतकरी आपल्या कुटुंबाचं नाही पहिले दुसऱ्याचं पाहतो मग स्वतःचं पाहतो आणि सैनिक सुद्धा दुसऱ्याचं देशाचं पाहतो मग स्वतःचं हां पाहतो. तुमच्या भावना पण दाखवते मी 2 मिनटं. गणपत काही लेक्चर देत नाही पण नाही गणपत भाऊ काहीतरी चांगलं सांगू राहिले तर त्यांना असं वाटतंय मला पण काय बोलून द्यावा. गणपत भाऊ एक फूल न्या हो आमच्या जावबाईला घरी. गुलाबाचं घेऊन जा आता उमरले मस्त. ओ तुकडा खुडायला आला उद्या तर. तुकडा तोडायचा आहे. हां ना मस्त काम आहे. इकडे बी भाजी मी म्हणले संपली आता इकडे बी दिसू राहिली वाफ्यामध्ये. वाव भाजी पाय भाजीत भाजी मेथीची कोणाचं नाव घेऊ ती माझ्या घेतलीची. का मग आता पाऊस चालू आहे मग आता पावडर नाही मारायची याला मग मारायच लागल. पावडर आज नाही मारायची मग उघडल्यावर ना. पावडर मारली पाहिजे त्याला पण मग रोज रोज मारायची कोणती. बरं ऐका आता बरं ठीक आहे. त्या दिवशी थ्रिपची मारली आळीची मारली पण मग आता याच्यावर आहे ना ऊन नाही आहे आणि थोडा थोडा झिमझिम पाऊस चालू आहे ना तर त्या पत्ती म्हणजे झाडाचं पान आहे ना ते पिवळे पडून चालले आणि निंदायला पण लेट झालं. गवत खूप जास्त होतं आणि झाडाला पाणी तुंबून राहायचं तर त्याच्यावर काय स्प्रे करायला पाहिजे तोच विचार करतोय. काम जरी चालू असलं तर मग त्याचा विचार रोज राहते पावडरीचा. आणि का ज्या टायमाला असं राहतं कंटिन्यू पाऊस चालू आहे मग त्या टायमाला लोक कशा काय पावडरी मारत असतील कोणी का ना. नंतर त्याला योग्य कव्हरेज मध्ये म्हणजे व्यवस्थित झाड ओलं झालं पाहिजे त्या पद्धतीनं स्प्रे घेत्या पाहिजे. वांस किती मोठी झाली त्याला किती काटे जवळ दाखव त्याचे काटे खरंच. लय जवळ काटे त्याला टोचले निंदारे बायला त्या चिड्या त्या बरं का मग म्हणून ते व्यवस्थित टाकून द्या कुठंतरी. नाही म्हणून तर आपण चला आकाश जोड्या बांधून झाल्या मी चाले परत भाजी काढायला. ओ हे फुल मी घेऊ का मला लावायला डोक्याला छान आहे. देवाला वाहते तुम्ही रोज पाहते नाही का माझ्या देवाला किती भरेल राहतं फुलांनी. आणि जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना पण माहिती मी देवाला किती सजवत राहते. मला आवडतं ते देवाला सजवलेलं. माझी भाजी राहिली तुमच्या नादात. आजीच्या जुड्या बांधून झाल्या बी. चला आता मी घेते ही भाजी काढून. वाकडी वाकडी झालेली आहे पण ती काढूनच घेते पटापट. चला तर मी रोज व्हिडिओ काढते पण मिस्टरांचं असं म्हणणं आलं का व्हिडिओ आपले अजून आमचा जो वॉच टाईम आहे तो कंप्लीट नाही झालेला आहे तर मिस्टर थोडे आहे नाराज. पण मग त्यांना सांगितलं कष्ट केल्याशिवाय फळ भेटणार नाही आपल्याला. आपण जेवढी मेहनत करू त्याला वेळच लागणार त्या गोष्टीला. ते काही सहजासहजी काही गोष्टी भेटत नाही. ऐकते ना. ऐकलं चांगलं ऐकलं मी. असं काय करते हो. आवड होती एक व्हिडिओची आणि ती आवड म्हणून नाही करत मी. करते काय करायचं आपण प्रयत्न जेवढे वावरात घरात सगळं तिथं मी त्याचं बनवते. मी किती त्याच्यामध्ये त्रास घेते. त्यांना म्हणा थोडं शेअर करा ना काय फरक पडतो. आम्ही काय चुकी थोडं सांगतो का. जे आमच्याकडे थोडंफार जे थोडं चांगलं आहे ते सांगण्याचा तेच प्रयत्न करतो ना. वाटतंय आम्हाला पण तर जास्तीत जास्त शेतकरी पण थोडा फेमस झाला पाहिजे. ठीक आहे आम्ही शेती करतो पण ती गुलाबाची करतो थोडीशी फुलांची करतो. खरंच घ्यायला सोपं वाटतं पण ते फुल काट्यातून काढावं लागतं. हाताला काढत वाजता. हा ना प्रत्येकाला जेव. हो इथं खरंच जाऊ द्या पण इथं पा किती भारी एकदम सुंदर फुल आहे. बा ते सुंदर फुलासाठी सुंदर कष्ट असतात. सुंदर म्हणणं खूप सोपं आहे. मार्केटमध्ये गेल्यावर आपण सहज म्हणतो वा याचे पैसे कमी करा ना त्याचे पैसे कमी करा ना. एवढं कुठं महाग आहे का. ते का महाग असतं त्याच्या मागं कष्ट असतात म्हणून ते महाग. ठीक आहे तुमचं बोलणं सगळं ऐकते आहे. तर जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओला सर्वांनी शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला सपोर्ट करत राहा. तुमच्या सपोर्टनीच आम्ही पुढं चाललो आहे. तसं तुम्ही माझ्या व्हिडिओला भरभरून साथ दिला आहे प्रतिसाद दिला आहे पण अजून तुमचे सपोर्ट पाहिजे. तर मिस्टर बी थोडे खुश झाले पाहिजे की
कारण मोबाईल त्यांनी मला नवा घेतलेला आहे. पैशाची अडचण होती पण त्यांनी मला घेऊन दिला व्हिडिओसाठी. पहिला व्हिडिओ मोबाईलमध्ये व्हिडिओ चांगले येत नव्हते. आता क्लीन व्हिडिओ. गणपत भाऊ खरंच मोबाईल बी छान आहे, व्हिडिओ चांगले तर का आता आपले. मग आपले व्हिडिओ जास्त व्हायरल झाले पाहिजे. या इथं पहा ना हे फुलं, ह्या बायाची बड पहा किती भारी. उद्या नाही आज तुकडा खोडायला पाहिजे होतं, हे म्हणते उद्या खोडायचा. मेथीची भाजी झाली काढून. आता मी पालकाची भाजी काढून चालले घेऊन. अक्का तिथं जुड्या बांधून राहिल्या कागदा खाली, कारण पाऊस येत होता ना. मग त्यांना म्हणलं तिकडेच बांधा जुड्या. पालकाची बघा आता एवढी कवळी भरून घेऊन चालले. पाणी लय आहे वावरात, चिखलामुळं खरं वैताग होतो काढायला. नाही तर कामाचं काही वाटत नाही. बांधा आता जुड्या आणून दिली तुम्हाला. झाले का 1-2 गोंडे आहे पण राहून दिले मी ते. लय मोठा नाही काही नाही, मोठे नाही एवढे, लहानच आहे. आम्ही इथं कागद ठेवलाय ना बसायला करून, मस्त असं कागद लावलाय. आणि इथं मिस्टरांनी अशा दोऱ्या बांधल्याय जेणेकरून हुंड्या तुडवत नाही. नाही तर आम्ही इथूनच जायचो उड्या मारून, त्याच्यामुळं बेड तुडवायचे. आता ह्या दोऱ्या बांधल्यामुळं आम्ही सरळ रस्त्याने येतो. आणि इथं आमची कुटी आहे छोटीशी, पाणी काही ठेवतो आम्ही इथं, किटली आटकून कपडे राहत्या. आजीला आज इथं जागा बी भाजी बांधायला मस्त. माझ्या याच्यावर कोणी हे ठेवलं बाई चपला स्टँडवर. थोडे फुलं आले नाही तर मेथीची भाजी लय भारी लवकर थोडी काढली असते ना, भारी झाली असते. तिकडे गेल्यामुळे हा ना, पंढरपूरला गेला ना त्या स्पीडमध्ये. भारी भाजी झाले अजून 2 बेड राहिले ना भाजीचे. झाले ना मेथीचे आहे ना. नाही ना आज मस्त आहे तिकडे पुरं आहे का? हा मी नाही एवढं पाहिलं बाई. म्हणजे 5 बेड राहिले आता. हा का? 6 काढू बाई आता वज थोडं बसते मी. उद्या गणपतना काढली तर बरीच होईल. हा ना उद्या. तेवढी काढ म्हणा बाबा. तर आता भाजी काढून झाली आहे आणि आला आहे पाऊस. आता जायचं आहे आम्हाला घरी. आणि आता ह्या 2 जुड्या ना इथे एक बाई राहते त्यांना देऊ राहिले, वावरावाल्यांचं घर आहे तर त्यांना देऊ राहिले मी. आता दर बाई भाजी आणली तुला. तर ही माया आहे, तिला भाजी देऊ राहिले. त्यांना ना पाहिजे होती थोडी मेथीची पालकाची, तर तिला म्हणले करंग खाय तेवढी होईल ना. आता शेवट भाजी ना, मग तिला पाहिजे. सकाळी म्हणली, काल म्हणले घेऊन टाक 2 जुड्या तिला, जाऊ द्या खाऊ द्या.